या प्लॉटमध्ये पाहतो काय का आपण याच्यात मागच्या वर्षी आपण कटिंग केलेली आहे. इथून आपण याची फांदी काढलेली आहे. ठीक आहे. आणि इथं पण दिसतंय आपल्याला. तर काय झालं आहे का, एक फांदी कापल्यानंतर याला जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9च्या वर फांद्या इथं आहे. आणि इथं एक 25च्या आसपास फांद्या आहे. इथं ओळखायला पण येत नाही एवढ्या फळफांद्या लागल्यात. म्हणजे एक फांदी आपण संत्र्यामध्ये कट केली आणि त्याला ह्या मागच्या बाजूनं जवळजवळ 10 ते 25च्या आसपास फांद्या लागतात. त्याच्यामध्ये 2-4 फांदीचं नुकसान होते, 1-2 फांदी वॉटरशूट निघतात. बाकी राहिलेल्या उर्वरित त्या पूर्णतः फळफांद्या आहेत. तर या 3 वर्षात इथपर्यंत येतील. म्हणजे याची जाडी जवळजवळ पेन्सिलपेक्षा मोठी आताच झालेली आहे. आणि एक फांदी कट केल्यानंतर 10 फांदी, 10ला कट केल्यानंतर 100 फांदी. म्हणजे 3 ते 4 वर्षात इथं भरपूर संत्र मिळतील आपल्याला. असे फळाचे गुच्छे लागतील. तेच जर आपण फांदी कट केली नसती तर तीसुद्धा फांदी वाळून गेली असती. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कटिंग न केल्यामुळं फळफांद्या राहिल्या नाहीत, खूप कमी झाल्यात. आणि चुकीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळं काय झालं आहे का, वॉटरशूटचं प्रमाण वाढलं, नायट्रोजन एक्सेस झाला. नेमकं आपण इथं तेच करतो आहे. कटिंग केल्यामुळं फळफांद्या जास्तीत जास्त वाढल्या. म्हणजेच 5 एकराच्या प्लॉटमध्ये 20 एकराचं उत्पन्न घेणं शक्य आहे.